नमस्कार मित्रांनो, मी तनु। तर आजच्या प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आमच्या कोकणामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात, ज्या कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता उगवल्या असतात। आता बघा, बाजारात खूप प्रकारच्या भाज्या मिळतात, म्हणजे कोणत्याही ज्या सीझनल भाज्या असतात त्या कोणत्याही म्हणजे सीझनमध्ये आपल्याला मिळून जातात। पण ज्या भाज्यांना 2-3 महिने लागतात यायला, ते अवघ्या त्या रासायनिक खतांचा उपयोग करून अवघ्या 10 ते 15 दिवसात त्या भाज्या वाढवल्या जातात। पण यामध्ये खूप साऱ्या केमिकल्सचा किंवा खतांचा वगैरे यूज केलेला असतात, ज्या आपल्या शरीराला म्हणजे तेवढेसे चांगले नसतात। ते भेटतात सहजासहजी, पण तेवढाच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम सुद्धा होतो। पण आमच्या कोकणात असं नाही। आमच्या कोकणात ज्या रानभाज्या भेटतात त्या म्हणजे तिथे ना कोण त्याला म्हणजे ते स्पेशली लावतात किंवा त्याला खत पाणी घालून वाढवतात असं नसतं। तर ते कोकणात म्हणजे रानात आपोआपच उगवतात, ज्या की पूर्ण नॅचरल असतात आणि कोणत्याही खतांचा उपयोग न करता किंवा कोणी तिथे जाऊन त्यांना खत पाणी रोज देत नाही। पूर्ण नॅचरल अशा भाज्या असतात, त्या पौष्टिक असतात। मेन म्हणजे अनेमिया म्हणजे HB यांचा कमी असतो, त्या वाढवण्यासाठी पण ग्रीन लिफी व्हेजिटेबल आपण ज्या म्हणतो त्या कोकणात आपल्या रानामध्ये मिळतात। अशा भरभराच भाज्या मिळतात, म्हणजे टायकाळा भेटतो, अळू असतं किंवा मशरूम्स, आता अळमी म्हणतात आमच्याकडे, मशरूम ती भेटतात। किंवा आपण जे पातोळ्या करायला यूज करतो किंवा माशाच्या कढीमध्ये जी चव येण्यासाठी आपण हळदीची पानं घालतो ती पण अगदी सहज मिळतात। पुन्हा गणपतीमध्ये यूज करणारी कंदमुळाची भाजी, ही पण एक रानभाजीच आहे, ती पण मिळते। तर आज आम्ही आलेलो, म्हटलं बघूया कोणकोणत्या भाज्या आम्हाला इथे मिळतात। चला तर मग बघूया आमच्या कोकणात आता ह्या रानामध्ये आम्हाला कोणकोणत्या भाज्या मिळतात। तुम्ही पण बघा आणि कधीतरी नक्की भेट द्या आणि या रानभाज्या खाऊन बघा। चवीला खूप छान असतात आणि शरीराला पण एकदम पौष्टिक आणि चांगले असतात। चला तर मग तर आम्हाला इथे भेटली ती म्हणजे हळदीची पानं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तर हळदीचे पण उपयोग बरेचसे उपयोग असतात इथे। हळदीच्या पानांचा पण खूप उपयोग असतो, म्हणजे आपण ती पानं आपल्याला म्हणजे अँटीसेप्टिक म्हणून यूज करतात किंवा आयुर्वेदामध्ये पण हळदीच्या पानांचा भरपूर उपयोग केला जातो। किंवा मेन आपण बघा पातोळ्या बनवतो गणपतीमध्ये, कोकणात माहिती असेल सर्वांना पातोळ्या, किंवा माशाची कढी त्याला चव येण्यासाठी किंवा चांगला रंग येण्यासाठी पण वापरली जातात। लोणचं टिकवून ठेवण्यासाठी अशा बऱ्याचशा पदार्थामध्ये हळदीचा उपयोग केला जातो। तसंच आजारामध्ये पण म्हणजे संधिवात किंवा कावीळ किंवा जर म्हणजे पोटाचे कोणते ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट असेल तर पण हा वापरला जातो। आणि जखमेवर पण हळद हा एक खूप चांगला उपाय आहे। इन्फेक्शनपासून पण आपल्याला ते प्रिव्हेंट करतं। आणि चेहऱ्यावर पण म्हणजे स्किन प्रोडक्ट म्हणून पण एक हळदीच्या पानाचा उपयोग केला जातो, चेहऱ्यावर पण लावला जातो ते। आणि मेन म्हणजे हळद जर तुम्हाला म्हणजे साठवून ठेवायची असते, जर हळदीची पानं आता कोण म्हणजे मुंबईच्या लोकांना घेऊन जायची असतात, मग ती साठवून पण 100 ते साठवून ठेवण्यासाठी ती रेफ्रिजरेटरमध्ये किंवा हवा बंद अशा कंटेनरमध्ये ती पूर्णपणे बंद करून ठेवायची, म्हणजे ती 1-2 महिने तरी राहू शकतात। आणि जर ती वाळवून जर तुम्हाला ठेवायची असतील तर 100 ते 110 फॅरनहाईट डिग्रीवर तुम्ही ती ओव्हनमध्ये किंवा अशी म्हणजे हीटवरती वाळवायची आणि तशी पण आपण ती स्टोअर करू शकतो। तर बरेच सारे उपयोग आहेत असे हळदीचे, खूप सारे। अजून बघूया आपल्याला कोणकोणत्या रानभाज्या भेटतात ते। हे आहे ते कंदमुळाचं झाड आहे, छोटंसं आहे, पण याच्या लिव्हची पण भाजी करतात। किंवा ही जी रेड कलरची फांदी दिसते ही पण कट करून आतमध्ये जो रस असतो ना तो पण असतो, जसे आपण शेंगा खातो तसं तो रस म्हणजे आपण असा खाऊ शकतो, ती ह्याची भाजी पण करतात। मग कंदमूळ हे पण खूप असं बेनिफिशियल आहे, त्याचं एक फळ पण असतं कंदमुळाचं, ते पण यूज करतात। कंदमूळ हे एक अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे स्वेलिंग वगैरे रिड्यूस करण्यासाठी किंवा जॉईंट पेन असेल तर त्याच्यासाठी पण हे यूज केलं जातं। आणि मोस्ट ऑफ आमच्या कोकणात कंदमूळ हे गणपतीत कंदमुळाची भाजी, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे हुंदरबी म्हटली जाते,
तेव्हा कंदमुळाची भाजी आणि गोड खीर, रव्याची खीर असते किंवा भाताची खीर, तांदळाची खीर असते, त्या खिरीसोबत ही भाजी खूप, आणि त्या दिवशी इतकी छान लागते ना. आणि त्यामध्ये करांदे म्हणून एक फळ येतं जे जमिनीत येतं आणि त्याची वेल असते, हे बघा ही वेल असते ना ती वर वाढते आणि ती करांदे फळ असतं ते जमिनीत असतं, मग ते पण उकडले जातात मीठ घालून आणि ते पण त्यासोबत खाल्ले जातात, ते पण खूप छान लागतं. ते हे पण एक प्रकारचं रानफळच आहे. आणि कंदमुळाचे अजून पण म्हणजे इम्युन सिस्टीम आपली वाढवण्यासाठी पण कंदमुळ हेल्प करतं, किंवा बॉडीला अगेन्स्ट इन्फेक्शन, बॉडीला लढण्यासाठी, म्हणजे बॉडीचं मेकॅनिझम जे असतं ते पण इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं, किंवा आपली जनरल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी कंदमुळे हेल्प करतं. हे पण एक बेनिफिशियल आहे. आणि ही रानभाजी आहे की कोणतेही सेंद्रिय, कोणतेही रासायनिक खत यूज न करता जी येते, त्यामुळे ही पण एक खूप म्हणजे चांगली आपल्या शरीरासाठी पौष्टिक भाजी आहे. चला तर मग आपण पूर्वी काय भेटतंय का बघूया. तर आम्हाला टायकाळ ही थोडीशी रानभाजी उगवलेली आहे, ती सगळीकडे टाकाळ म्हणून ओळखली जाते, पण आमच्या कोकणात मेन त्याला टायकाळ असे म्हणतात. त्याची छोटी छोटी म्हणजे पानं असतात. ही पण एकदम खूप ग्रीन लिफी व्हेजिटेबल, म्हणजे सगळ्यात पौष्टिक भाजी आहे, जी आपली HB वाढवण्यासाठी पण हेल्प करते, अॅनिमिया या कंडिशनमध्ये पण ती हेल्प करते, आणि खूप इतकी सुंदर लागते ना. आणि मेन म्हणजे ही भाजी ना आमच्याकडे जेव्हा गौरी असतात, गणपती गौरीचं जेव्हा विसर्जन करतात, तेव्हा जेव्हा ते विसर्जन करायला विहिरीवर नेतात ना, तेव्हा जेव्हा नाचण्याची भाकरी आणि ही भाजी त्याच दिवशी इतकी सुंदर लागते ना, म्हणजे खूप सुंदर लागते. त्याच दिवशी भाजी ना नाचण्याच्या भाकरीबरोबर खूप छान लागते, आणि त्या दिवशी भाजी खायची एक मज्जा पण खूप वेगळी असते आमच्या कोकणात. तुम्ही या यंदा गणपतीला कोकणात, तुम्हाला पण देऊया मी. चला तर अजून काय भेटतंय काय बघूया. टायकाळ एक भेटलाय, हळदीची पानं भेटली, कंदमुळं. आपल्याला अळू कुठे भेटतंय तर आपण आता बघूया. चला तर मग या. तर ही भेटलेली आहे ती रानभाजी, म्हणजे अळूची पानं, ज्याची पानांची भाजी केली जाते. आणि देठ पण थोडेसे टाकले जातात. त्या देठांचे जे धागे असतात ते काढून देठ पण चिरून टाकले जातात. ही अळू ही पण एक औषधी वनस्पती आहे, जी मराठवाड्यात चमकुरा या नावाने ओळखली जाते. आणि अळूची पानं पण हृदयरोगासाठी पण खूप हेल्प करतात ती. आणि आमच्याकडे ह्याच्यात अळूचं फतफतं बनवलं जातं, पातळ भाजी अळूची, आमच्याकडे त्याला फतफतं असं म्हणतात. ही पण एक ग्रीन लिफी व्हेजिटेबलच म्हणून ओळखली जाते. पण या अळूची पानं ना वेगवेगळ्या प्रकारात येतात, म्हणजे काय काय अशीच पानं असतात जी ती तुम्हाला म्हणजे सर्वांना नाही ओळखता येणार. कोकणात राहणाऱ्या प्युअर माणसांना ज्या रानभाज्या ओळखतात. टायकाळ पण हिरवी पानं असतात, उगाच कोणती तरी हिरवी पानं काढून नेली म्हणजे तो टायकाळ नाही, तर ती पण ओळखता यायला पाहिजे. म्हणजे ओळखण्याची पण ही एक शैली पाहिजे, जी आमच्या कोकणातल्या माणसांकडे आहे. तुमच्याकडे नाही असं म्हणत नाही, पण प्रत्येकाला ती नाही आहे कोकणातली माणसं. तर अळूच्या पानांचं अजून आपण जे आवडीने खातो ती म्हणजे अळूवडे पण त्याचे बनवले जातात. पानांना हळद लावून ते रोल करून ते नंतर ते बनवले जातात. मला एवढी प्रॉपर रेसिपी त्याची माहीत नाही आहे, माझ्या घरातली बनवतात. कोकणातील अजून एक रानभाजी म्हणजे अळंबी, जी सर्वत्र मशरूम्स म्हणून ओळखली जातात. सहजासहजी ती पटकन कोणाला दिसत नाही, अशी झाडाखाली लपलेली असतात आणि ती उगवतात, अंब्रेलासारखी असतात अशी. त्यामध्ये 2 प्रकार असतात, विषारी पण असतात आणि खायची पण असतात, जी आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. आणि ही पण खूप छान लागतात. हॉटेलमध्ये मशरूम चिली किंवा त्याची भाजी पण घरात बनवलेली खूप छान लागते. थँक्यू तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल. तर तुम्ही आता बघितलंच असतील आमच्या कोकणातल्या रानभाज्या, ज्या की पूर्ण नॅचरल असतात. तर तुम्ही पण ज्यांना म्हणजे सर्वांनाच नाही, पण ज्यांना अवेलेबल आहेत इझिली, त्यांनी पण जास्तीत जास्त रानभाज्यांचा आपल्या जेवणांमध्ये यूज करा. म्हणजे आपली जी डिश असेल ती पण कलरफुल दिसेल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल वगैरे सर्व. आणि आपल्या हेल्थसाठी तरी निदान अवेलेबल ज्यांना आहेत त्यांनी तरी यूज करा. सर्वांनाच अवेलेबल नसतात, ते लांब शहरात वगैरे राहतात, पण कोकणातल्या माणसांना तरी, कोकणातले माणूस करतातच. पण जे ज्यांना आताच्या पिढीला, या पिढीला सध्या फास्ट फूड वगैरे खायची, पिझ्झा बर्गर हे खायची जास्त सवय आहे, मग त्यांनी पण या रानभाज्या पण खावा. त्या पण आपल्या आहारात असलेल्या खूप चांगल्या असतात, त्या आपल्या शरीरासाठी खूप हेल्प करतात. तर तुम्हाला या व्हिडिओमधून समजलंच असेल की आमच्या कोकणात कोणकोणत्या अजून पण भरपूर प्रकारच्या रानभाज्या मिळतात, पण आम्हाला आज भेटल्या नाहीत, एवढ्या भेटल्या. तर थँक्यू पुन्हा एकदा. आणि चला तर आता मग आजचा लॉग इथे संपवतो. भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये. थँक्यू.